कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना वाढते जनसमर्थन मिळत आहे। कर्वेनगरमधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। अनेक ठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात आले। अनेक कार्यकर्ते हातात सर्व पुण्यात महायुतीत जिंकणार, कोथरूडमध्ये मताधिक्याचा रेकॉर्ड करणार अशा आशयाचे फ्लेक्स घेऊन चंद्रकांत दादांचे स्वागत करण्यात येत होते। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता एक आठवड्याचा कालावधी बाकी आहे। सर्वच मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे। कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या दिवसापासून प्रचारात आघाडी कायम राखली आहे। कोथरूडमधील कर्वेनगरमधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृष्टीने चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यात आले। ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करून पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। कर्वेनगरमधील नटराज सोसायटी येथील विठ्ठल मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली। विशेष म्हणजे भागातील कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतार्थ सर्व पुण्यात महायुतीत जिंकणार, कोथरूडमध्ये मताधिक्याचा रेकॉर्ड करणार, माणसातील देव माणूस, मुलींना दिली शिष्यवृत्ती, दादा म्हणजे कामाला गती अशा आशयाचे फ्लेक्स धरून उभे राहून रॅलीत सहभागी झाले होते। तसेच एक है तो सेफ है, भारत माता की जयच्या घोषणांनी प्रत्येक चौक दणानून गेला होता। यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे समन्वयक सुशील मेंगडे, नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेविका ऋषाली चौधरी, गिरीश खत्री, विशाल रामदासी, महेश पवळे, ज्येष्ठ कार्यकर्ते शिवरामपंत मेंगडे, अश्विनी डमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या संगीता बराटे, रेश्मा बराटे, तेजल दुधाने, संतोष बराटे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते।